नमस्कार. आज 6 एप्रिल. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुत्तम मराठी दिनविशेष. भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. भाजपने स्थापनेपासून गेल्या 44 वर्षात शून्यातून विश्व उभं करत मोठी मजल मारली आहे. भाजप हा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून आता पुढे आला आहे. वाजपेयी अडवाणी यांच्या जोडीपासून मोदी शहा यांच्या जोडीपर्यंत प्रत्येक दशकात पक्षाने नवनवीन यश संपादन केलं. 1984च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 2 जागा जिंकणारा भाजप आज केंद्रात स्वबळावर बहुमताने राज्य करत आहे. यामध्ये विशेषतः राम मंदिराचं बांधकाम आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं यांचा समावेश आहे. मात्र भाजपचा इतिहास हा भारतीय जनसंघाशी जोडलेला आहे. 21 ऑक्टोबर 1951 रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. त्यानंतर 1977 मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी संपवून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावरून सर्व काँग्रेस विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला. भारतीय जनसंघ हा 1 मे 1977 रोजी जनता पक्षात विलीन झाला. पुढे जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि अटल बिहारी वाजपेयी हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले. अटल बिहारींनी त्यानंतर 3 वेळा पंतप्रधान पद भूषवलं. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इतिहास रचला. त्यानंतर सातत्याने भाजप 2 वेळा केंद्रात सत्तेत आहे. येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीतही केंद्रात सत्तेत येण्याचा विश्वास भाजप व्यक्त करत आहे. 6 एप्रिल 2010 रोजी छत्तीसगड मधल्या दंतेवाडा इथे शोध मोहिमेवरून परतणाऱ्या CRPFच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी 3000हून अधिक गोळ्या झाडल्यामुळे या हल्ल्यात CRPFचे तब्बल 76 जवान शहीद झाले होते. हा हल्ला एवढा मोठा होता की या गोळ्यांचा आवाज चारी बाजूंनी ऐकू येत होता. सुमारे 1000 नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. जवानांना लक्ष्य केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्र हस्तगत केल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये पुढे उघड झालं. सैनिक आणि नक्षलवाद्यांमधली चकमक सुमारे 7 तास चालली. प्रत्युत्तरादाखल 9 नक्षलवादी या दरम्यान ठार झाले. दंतेवाड्यातल्या या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री P. चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ती फेटाळून लावली. आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात 6 एप्रिल 1896 रोजी झाली. ग्रीसची राजधानी असलेल्या अथेन्समध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 दिवस चाललेल्या या ऑलिम्पिक खेळांमध्ये 14 देशांच्या 241 खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, हंगेरी, बल्गेरिया, चिली, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, ग्रीस, हंगेरी, इटली, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि अमेरिका यांनी सहभाग घेतला. यामध्ये ग्रीसने सर्वाधिक 47 पदकं जिंकली होती. यामध्ये 10 सुवर्ण, 18 रौप्य आणि 19 कांस्य पदकांचा समावेश होता. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह 20 पदकं जिंकली होती. आज आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातोय. या दिवशी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर क्रीडा विकासासाठी काम करणाऱ्या क्रीडा संस्था आणि संघटनांना प्रोत्साहन दिलं जातं. जगातली खेळांची भूमिका आणि योगदान तसंच त्याच्या विकासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती. त्यानंतर 2014 मध्ये ऑलिम्पिक असोसिएशननं 6 एप्रिल हा दिवस पहिल्या ऑलिम्पिक खेळाचा शुभारंभ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून विकास आणि शांततेसाठी हा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली होती. ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली आणि ती 6 एप्रिल 1930 ला संपली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे 78 निवडक अनुयायी होते. ही यात्रा एकूण 24 दिवस चालली. दांडी इथल्या समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला ही यात्रा पोहोचली. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला आणि कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणातल्या चळवळीची ती सुरुवात ठरली. तर हे होते आजचे अर्थात 6 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या रुत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.